नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी सकाळसोबत आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 29 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार गुंतगडी मार्केट यार्ड पुणे। आज मार्केटमध्ये फुलांचे दर जे थोडेसे वाढलेले पाहायला मिळतात, त्याचबरोबर भाजीपाल्यांच्या दरामध्ये देखील सुधारणा पाहायला मिळते। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुंतगडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर रोज पाहायला मिळतील। कांद्याची आवक मार्केटमध्ये आज स्थिर पाहायला मिळते, परंतु दरामध्ये देखील आज थोडासा बदल या ठिकाणी आपल्याला झालेला पाहायला मिळते। चांगले माल जे येते मोठे साईजमध्ये गोळ्या साईजमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते, तर मिडियम साईजमध्ये साधारणतः 10 ते 14 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। हलक्या मालांची देखील मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते, तर हलके माल जे येते 5 ते 10 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात। मार्केटमध्ये आवक स्थिर आहे, परंतु आज 1 रुपयांची वाढ या ठिकाणी आपल्याला मोठ्या कांद्यासाठी दर पाहायला मिळतात। आग्रा बटाट्यांच्या गाड्यांची आवक साधारणतः आज 35 गाड्यांची आवक झालेली पाहायला मिळते, तर दर ही आपल्याला साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 13 ते 14 रुपयापर्यंत एका दुसऱ्या लॉटसाठी दर पाहायला मिळतात, तर हलक्या मालांची देखील मोठ्या प्रमाणावरती आवक झालेली पाहायला मिळते, तर हलके माल जे ते 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। मार्केटमध्ये आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दर ही आपल्याला बरेच दिवसापासून कमी झालेली पाहायला मिळतात। आंबट चुक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 7 ते 8 रुपयापर्यंत, तर हलके माल जे ते 5 रुपयापासून देखील आंबट चुक्याचे दर पाहायला मिळतात। हिरव्या क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे ते 20 ते 22 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। ज्वाला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या नंबर क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे ते 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। आज मेथीची आवक वाढल्यामुळे दरामध्ये आज घसरण मेथीसाठी पाहायला मिळते। चांगले माल जे ते साधारणतः 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर मेथीसाठी पाहायला मिळते, तर हलके मालासाठी साधारणतः 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। तर शेपूची आवक जे आहे ते बरेच दिवसापासून आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। चांगले माल जे ते साधारणतः 5 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 3 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। तर कोथिंबीरसाठी चांगल्या गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते, तर विलायती कोथिंबीरसाठी 4 ते 5 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। पालकची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः दर जे येते 10 रुपयापर्यंत, तर हलके माल जे येते 5 रुपयापासून देखील आपल्याला पालकचे दर पाहायला मिळतात। आंबट चुकाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 7 रुपयापर्यंत, तर हलके माल जे येते 4 ते 5 रुपयापासून देखील आंबट चुकाचे दर पाहायला मिळतात। टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या मोठ्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर आज टोमॅटोसाठी पाहायला मिळते। तर आवक थोडीशी मार्केटमध्ये स्थिर असलेली पाहायला मिळते, परंतु थोडीशी मागणी आज आहे ती वाढलेली पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत, तर हलके माल जे येते 6 ते 7 रुपयापासून देखील टोमॅटोसाठी दर पाहायला मिळतात। दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 20, तर हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात। कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर जे येते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे येते 10 ते 12 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळते। फापडाची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे येते 20 रुपयापासून देखील फापडासाठी दर पाहायला मिळतात। वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये वालगेवड्यासाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत, तर हलके माल जे येते 18 ते 20 रुपयापासून देखील वालगेवड्याचे दर पाहायला मिळते। बीनची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 50 ते 52 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलके माल जे येते 35 ते 40 रुपयापासून देखील बीनसाठी दर पाहायला मिळतात। परवलची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 40 ते 42 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे येते 22 ते 25 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। भावनगरी मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भावनगरी मिरचीसाठी 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलके माल जे येते 18 ते 20 रुपयापासून देखील भावनगरी मिरचीचे दर पाहायला होतात। काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। पांढऱ्या काकडीसाठी साधारणतः 10 ते 12 रुपयापर्यंत, तर हिरव्या काकडीसाठी 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होत आहे, तर हलके माल जे ते 5 ते 6 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। तर आज हिरव्याच्या काकडीची आवक जे आहे ते कमी पाहायला होते, त्याचबरोबर दरही आपल्याला चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये
25 ते 27 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे आहे ते 18 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. पुणेरी गवारची क्वालिटी सर चांगला एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पुणेरी गवारसाठी साधारणतः दर जे आहे ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे आहे ते 30 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात. वाघ्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत दर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला होतोय. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहायला होतोय. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील राजमासाठी दर पाहायला होतात. पांढऱ्या कारलीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 18 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला होते. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः दर जे येते 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. हलके माल जे होते 20 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 ते 27 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे येते 15 ते 16 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होते. शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे येते 40 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 9 रुपयापर्यंत तर हलके माल जे येते 5 रुपयापासून देखील हलक्या मालाचे दर पाहायला होतात. चवळीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात. काळ्या वारदाच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 16 ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे येते 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला होते. जळगावांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये जळगावांसाठी साधारणतः दर जे येते 20 रुपयापर्यंत तर हलके माल जे येते 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 20 ते 25 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे येते 7 ते 8 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहायला होतात. आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. कावळ्या आल्यासाठी साधारणतः दर जे येते 15 ते 20 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो. या ठिकाणी आवक पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर सातारा आल्यासाठी पाहायला होते. तर हलके माल जे येते साधारणतः 30 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते. पालकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. आज पालकच्या दरामध्ये देखील सुधारणा पाहायला होते. चांगले माल जे येते साधारणतः 8 ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील दर पाहायला होते. आवक भरपूर आहे, त्याचबरोबर मागणी थोडीशी वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला होते. कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे येते 10 रुपयापर्यंत गावरान कोथिंबीरसाठी दर पाहायला होतात. तर विलादी कोथिंबीरसाठी 4 ते 5 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. शेपूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 5 रुपयापर्यंत तर हलके माल येते 3 रुपयापासून देखील दर पाहायला होतं. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं. हलके माल जे येते साधारणतः 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होता. आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आज घसरण मेथीसाठी पाहायला होते. गावरान शेताची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान शेताचे दर जे येते साधारणतः 250 रुपयापर्यंत जम्बो साईजमध्ये दर पाहायला होते. सरासरी जर मार्केटमध्ये पाहिलं तर 120 ते 130 रुपयापर्यंत सरासरी आपल्याला दर पाहायला होते. मोठ्या प्रमाणावरती विक्री होणारे देते 50 ते 100 रुपयापर्यंत सीताफळाची मोठ्या प्रमाणावरती विक्री होताना पाहायला होते. लहान साईजमध्ये हलके माल येते 25 ते 30 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. सुरपांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या माल जे येते साधारणतः 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर सुरपांचे दर पाहायला होतात. हलके मालासाठी 8 ते 9 रुपयापासून देखील सुरपांसाठी दर पाहायला होतात. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी साधारणतः दर जे येते 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे येते 6 ते 7 रुपयापासून देखील कलिंगडचे दर पाहायला होतात. मोसंबीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर जे येते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. हलके माल जे येते 10 ते 12 रुपयापासून दर पाहायला होतात.
डाळिंबची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर क्वालिटीमध्ये डाळिंबसाठी साधारणतः 225 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। लहान साईजमध्ये हलके माल जे येते 50 ते 60 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक देखील मार्केटमध्ये पाहायला होते। ड्रॅगन फ्रूटची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 125 ते 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं। हलके माल जे येते 50 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात। तर लहान साईजमध्ये 25 ते 30 रुपयापासून देखील दर पाहायला होते। पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती पेरूची आवक झालेली पाहायला होते। त्याचबरोबर चांगले माल जे ते साधारणतः 22 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर एका दुसऱ्या वोकलसाठी पाहायला होते। तर लहान साईजमध्ये हलके माल जे ते 5 ते 6 रुपयापासून देखील पेरूसाठी दर पाहायला होतात। लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। तर लहान साईजमध्ये हलके माल जे ते 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला होतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे ते थोडेफार स्थिर असलेले पाहायला होतात। गुलछडी स्टिकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये गुलछडी स्टिकसाठी साधारणतः 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते 100 रुपयापासून देखील आपल्याला हलके मालांचे दर पाहायला होतात। आवक थोडीशी मार्केटमध्ये कमी असल्यामुळे दर जे आहे ते आपल्याला कालपासून थोडीशी वाढलेली पाहायला मिळतात। जिप्सफलाची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरही आपल्याला चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील जिप्सफलाचे दर पाहायला मिळतात। सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे 80 रुपयापर्यंत तर हलके माल जे आहे 40 ते 50 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। कामिनीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कामिनीसाठी साधारणतः दर जे आहे 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलके माल जे आहे 4 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। जिप्सफलाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये जिप्सफलाचे दर जे आहे 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। तर हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतं। लिलीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर लिलीसाठी पाहायला होता। हलके माल जे ते 35 ते 40 रुपयापासून देखील लिलीसाठी दर पाहायला होतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 800 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे आहे ते साधारणतः दर जे आहे ते 500 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला होतात। झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 100 ते 105 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते 70 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर भिजलेल्या झेंडूसाठी साधारणतः 40 ते 45 रुपयापासून देखील दर पाहायला होतोय। कापरी पंढरपूर फुलांच्या दरामध्ये आज वाढ झालेली पाहायला होते। चांगले माल जे ते साधारणतः 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 80 ते 70 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 330 रुपयापर्यंत उच्चांकी दर शेवंतीसाठी पाहायला होते। हलके माल जे ते साधारणतः दर जे ते 250 रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला होतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः 300 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते 200 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। बिजलीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साधारणतः 300 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते 220 ते 230 रुपयापासून देखील बिजलीसाठी दर पाहायला होतात। पर्पल शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 150 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 100 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। ॲस्ट्रोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये ॲस्ट्रोसाठी साधारणतः 250 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते 180 रुपयापासून देखील ॲस्ट्रोचे दर पाहायला होतात। पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये साधारणतः 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते लहान साईजमध्ये साधारणतः 7 ते 8 रुपयापासून देखील पासलीचे दर पाहायला होतात।